नमो एनर्जी नावाची फॅक्टरी नेमकी कोणत्या उत्पादनासाठी उभारली जात आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाहीये। कंपनीची अधिकृत नोंद हर्बल साबण निर्मितीची आहे की इंडस्ट्रियल ऑइलशी संबंधित आहे यावर संभ्रम कायम असून अधिकृत कागदपत्रे आणि प्रत्यक्ष घडामोडी यामध्ये तफावत दिसून येत असल्याने स्थानिक पातळीवर प्रश्न उपस्थित होत आहेत। कंपनीचे मालक आणि सल्लागार वकील यांचं म्हणणं आहे की फॅक्टरी सुरू होण्यासाठी अजून किमान 6 महिने कालावधी लागणार आहे। असं असताना कंपनीच्या मालकाचा भाऊ त्या ठिकाणी द्रव पदार्थ वाहून नेण्यासाठी भाडे तत्वावर टँकर आणत असल्याची बाब समोर आली आहे। फॅक्टरी सुरू ही न झालेली असताना नेमका कोणता द्रव पदार्थ कोणत्या कारणासाठी आणि कुठून आणला जात होता हा मोठा प्रश्न आहे। या प्रकरणात आणखी आश्चर्याची बाब म्हणजे पुरवठा विभागाने केवळ एक टँकर जप्त केला। फॅक्टरी परिसरात साठवून ठेवलेल्या द्रव साठ्याची तपासणी का करण्यात आली नाहीये? तसेच आवारात उभ्या असलेल्या इतर टँकरची तपासणी करण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष का केलं हे अद्याप अस्पष्ट आहे। जरी फॅक्टरी प्रत्यक्षात कार्यान्वित नसेल तर मोठ्या प्रमाणात द्रव पदार्थांची वाहतूक आणि साठवणूक कशासाठी सुरू होती यामागे काही वेगळेच उद्दिष्ट तर नाही ना, अशी शंका नागरिकांमधून व्यक्त होत आहे। केवळ टँकर जप्त करून कारवाई पूर्ण झाल्याचं चित्र उभे करणं म्हणजे सत्याकडे पाठ फिरवण्यासारखं नाही का, असा सवाल उपस्थित केला जातो आहे। या सर्व घडामोडी पाहता नमो एनर्जी फॅक्टरी प्रकरणात प्रशासनाने सखोल व निष्पक्ष चौकशी करणं अत्यावश्यक ठरत आहे। अन्यथा ही बाब झाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही। नागरिकांच्या आरोग्याशी, पर्यावरणाशी आणि कायद्याशी संबंधित अशा गंभीर प्रकरणात प्रशासनाची भूमिका पारदर्शक आणि जबाबदार असणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ।